तर नमस्कार मित्रांनो, मी आज चाललो आहे दवाखान्यामध्ये. मला काही नाही झालं आहे. दिदीला घेऊन चाललो आहे. मित्राची मुलगी आहे, लाडकी आपली सगळ्यांची, ती जरा आजारी झाली आहे. आसेला इंजेक्शन नक्की भेटणार, तुम्ही पण बघा. लाईक करा, कमेंट करा. चला डिझेल भरून घेऊया जरा. ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करा. चला लवकर, प्रिशा वाट बघत असेल, उन्हामध्ये थांबली असेल बिचारी. लवकर जायला लागेल. आज बाजार आहे शनिवारचा. खूप मस्त मोठं मार्केट असतं. स्पेशली आमच्या इथे शनिवारचा बाजार असतो भाजीपाला वगैरे घेण्यासाठी. चला आता आपली दिदी आली आहे. हे बघा, प्रिशा, हा माझा फ्रेंड प्रकाश, हे आपल्या वहिनी. आता दिदीला इंजेक्शन भेटणार आहे. चला बघूया दादा. बघा आता लोकल ट्रेन थांबली आहे आणि आता आपण ब्रिज वरून चाललोय. हे बघा ट्रॅफिकची कशी लाईन लागली आहे. खूप लंबा ट्रॅफिक लागलाय. फायनली आता ट्रॅफिक मधून बाहेर आलोय आणि आता आपण चाललोय दवाखान्याकडे. थोडंसं पुढे आलं की आमचा कर्जतचा डीमार्ट येतो, शॉपिंग मॉल. क्लायमेट तसं छान आहे. आता आपण नेरळमध्ये पोहोचतोय. थोडंच 2 मिनिटाच्या अंतरावर आहोत आपण. आता पोहोचू थोड्याच वेळात नेरळमध्ये. हे बघा आता इथून माथेरानला जायला रस्ता आहे आणि इकडे नेरळमध्ये चाललो. आता आपण माथेरानला जाण्यासाठी तिथे प्रवेशद्वार दिला होता आणि आता आपण नेरळमध्ये चाललोय. हे बघा आता एंटर होतोय आपण नेरळमध्ये. एंटर झालोय. आहे थोडा रस्ता खूप छान आहे आणि इथून पुढे जाण्यासाठी रस्ता नाहीये. रेल्वेचा मेगा ब्लॉक असल्यामुळे रिटर्न यायला लागलं आणि आता रिटर्न आलो तर हा शॉर्टकट भेटलाय. आणि ज्या खिंडीमधून म्हणजे या शॉर्टकटमधून गाडी जाईल का नाही हाच विचार करत होतो. तर मित्र बोलत होता जाईल. आणि त्यामध्ये आता दिदीला न्यायचं होतं हॉस्पिटलला. ती पण आजारी झाली, त्यामुळे माझ्याकडे काही पर्याय नव्हता आणि मोस्टली घेऊनच जायला लागली मला गाडी. भीती तर खूप होती की आता गाडी अडकली तर काय करणार, बाहेर येता येत नाही, जागा नाही आहे, काढणार वरती रेल्वेची पटरी, त्याखाली आम्ही. आता खूप टेन्शन होता मला. गाडी अडकली तर करणार काय, अडकायचीच भीती होती. माझी हवा झाली टाईट. आता फसलो तर करायचं काय आणि पळणार कुठं. गाडी थांबवली मी आणि काच वगैरे व्यवस्थित लावून घेतले आणि त्यानंतरच आतमध्ये चाललेलो. वरती रेल्वेची पटरी, खाली आम्ही. आता फसलो तर करू काय. तसा विचार करून टाकली गाडी आतमध्ये. त्यामध्ये दगडी पण बाहेर त्याच्या आलेल्या, प्लेन वगैरे नव्हतं गेलेलं काम. त्यामध्ये गाडीला लागण्याचे खूप चान्सेस होते, पण स्टेबल ठेवली गाडी. हळूहळू आलो आता पुढे. परत गाडी स्टॉप केली मी. बघतोय तर काही दिसत नाहीये, सगळीकडून पॅक झालोय आणि आता पुढेच पर्याय आहे. तर चाललोय हळूहळू. त्यामध्ये गाड्या आल्यात पुढून. पॅक झालाय रस्ता. चाललोय थोडा असते आता प्रयत्न करीत. माझ्यासाठी पण फर्स्ट टाइम होता तो रस्ता, नवीन होता. रेल्वेचा मेगा ब्लॉक चांगलाच नडलाय. चाललेलो हॉस्पिटलला आणि आता चांगलाच कारनामा झालाय. मस्तच रस्ता भेटलाय आता. शेवटी आलो सुखरूप बाहेर. की मागची लोक बोलत असतील ड्रायव्हरचा नाद नाही, काय खतरनाक ड्रायव्हर आहे. आणि ही बघा प्रिशा आमची किती खुश झाली आहे. तिला माहीत पण नाही काय चाललेलं ना काय नाही. फुल मजेमध्ये वाचलो बाई. निघालो तिथून बाहेर आणि आता हे बघा छोटासा रस्ता. हे बघा कशी खेळतीये. मला बघून तर कधी खुश होईत नाही. मला बघितल्यावर तर रस्ता चेंज करते, नाही तर रडत असते. आणि आता बघा कशी खेळते. चला आता फायनली आपण आलोय हॉस्पिटलच्या जवळ पोहोचतोय. आता गाडी पार्क करतो आणि हे बघा हॉस्पिटल आलोय. विशाला इथं जाणार असतात हॉस्पिटलमध्ये. स्पेशली छोट्या मुलांसाठीच हॉस्पिटल आहे. तू हॉस्पिटलला येऊन आज 2 इंजेक्शन तुला, एकावर एक फ्री. बघा आमचा हिरो. छोट्या मुलांचं हॉस्पिटल आहे. त्यामध्ये टीव्ही पण आहे आणि एक जुना मूवी लावलाय. तर नाव तर नाही माहिती मला. चला आता आपल्या दिदीचा झालाय
दवाखाना झाला आता दिदीचा. एकदम ओके झाले, दवा पाणी दिले तिला, एकदम ओके झाले. केसा सावा ते पप्पाची सवय लागली तिला. या बाय बाय टाटा. चला. जाम भूक लागलेली उन्हामध्ये फिरून फिरून, आणि आता घेतले आम्ही नेरळमध्ये तंदूर बिर्याणी, जी माझी फेवरेट आहे. आता तिची झोपली आहे. चला आता चाललो घरी. गाडी उन्हाने खूप तापले, जाम गरम झाले. आता एसी लावले, दीदी पण एसी शिवाय काय जाईत नाही. चला आता भेटतो तुम्हाला घरी. चाललो. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.